नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून प्रथमतः स्वागत करतो. निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आपण आता एका गटामध्ये आलोय की तो गट म्हणजे बहुचर्चित राहिलेला कडूसचा जिल्हा परिषद गट. आणि या गटामधील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, त्या या जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, त्या आदरणीय तनुजाताई घनवट यांच्या निवडणूक कार्यालयामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलोय. खरं तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. बघूया त्यांचा कसा प्रचार चालू आहे आणि आपल्या नेत्याबद्दल ती कशी भूमिका या ठिकाणी मांडतायत, चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? बाळासाहेब ओवले. बरं, मला सांगा कशा पद्धतीने तुमचा प्रचार चाललाय आणि या उमेदवारीबद्दल तुमचे जे उमेदवार आहेत अर्थात तनुजाताई घनवट आणि संतोष नामदेव ढामाले आणि त्याचबरोबर जे गणातले दोन उमेदवार आणि गटातले कशा पद्धतीचा प्रचार तुमचा चालला? प्रथमतः मी या दोन्ही उमेदवारांना उद्या होणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीत सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रथमतः तनुजाताईला सर्व मतदारांनी मतदान का करायचं? खरं तर या ठिकाणी मी तुम्हाला विचारल की जिल्हा परिषद सदस्य त्या राहिलेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये अनेक विकास कामं केली असं म्हटलं जातं. अख्ख्या तालुक्यात चर्चा तुमच्या गटाची आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आता त्यामध्ये अनुषंगाने येत आहेत की पाठीमागच्या कार्यकाळामध्ये जे पंचायत समिती सदस्य बरोबर होते ते आता जिल्हा परिषदला विरोधात उभे आहेत. त्याचबरोबर या गटामध्ये जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच अंशी विरोधी पार्टी अर्थात इकडनं तिकडे जाऊन विरोधात ते आपल्याशी म्हणजे उमेदवाराबद्दल तुमच्या टीका टिप्पणी करतायत. त्याचबरोबर या ठिकाणी कामं करताना एवढी कामं करून देखील ते असं सांगतायत की मी कामं केली. साधारणतः कसं राहिलंय हा तुमचा 5 वर्षातला आणि 7 वर्षाचा हा कार्यकाल की ज्या तुमच्या उमेदवारानं अर्थातच जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या काळामध्ये संजीव भाऊंच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही कामं झालेली आहेत? प्रथमतः संजीव भाऊच्या माध्यमातून ज्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट होत्या त्यांनी प्रथमतः जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हे होतं पाण्याचा प्रश्न, एप्रिल मे महिन्यात आमच्या कडूस, चास, आखरवाडी, टोकेवाडी, डांगले शिवार, डावाले शिवार, वांदावणी शिवार या वाड्या वस्त्यांना धरणाचं पाणी कॅनॉल वन झाला का नदीचं पाणी आटून जायचं व सर्व शेतकरी 7 ते 8 हजार एकर जमीन ही ओलिता खालून नाहीशी व्हायची व तिथं हातातोंडाशी आलेलं पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून जायचं. ही त्यावेळेची आम्ही सर्व भावना त्यावेळेचे विद्यमान आमदार, त्यावेळेचे विद्यमान खासदार यांच्या कानावरती घातली, पण त्यांनी आम्हाला कुठलाच त्या बाबतीत दुजोरा दिला नाही. आणि आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगायचे का ते आमच्या अधिकृत वसत नाही, काही होत नाही. त्याच्यामुळे नाईलाजानं आम्ही संजीव भाऊंची गाठ घेतली. संजीव भाऊंना हा प्रश्न सांगितला. संजीव भाऊंनी हा प्रश्न त्यावेळेचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून तो चर्चेत नेऊन विधिमंडळातनं तो किटीवर मंजूर करून आणला आणि 7 ते 8 हजार एकर जमीन शेतकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात ओलिता खाली आणण्यात संजीव भाऊ घनवटांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. त्यावेळेचे विद्यमान आमदार खासदार म्हणत होते का हे आमच्याच्यानी होणार नाही. आणि काल परवा राजकारणात आलेल्या माणसानं एवढा मोठा आज कोट्यावधी रुपयाचा बंधारा बांधून आज सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील हा माणूस ताईच बनलेला आहे. त्याचप्रमाणे संजीव भाऊ घनवट यांनी 100 ते 150 वर्षापूर्वी चासमधील सोमेश्वराचं मंदिर हे धूळ खात फोडलं होतं, पण त्यांच्या दूरदृष्टीने त्या मंदिराचा त्यांनी एवढा मोठा कायापालट केला का त्या मंदिराला आज पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. ही पुण्य फक्त संजीव भाऊ घनवट, तनुजाताई घनवट या दोघांची आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की गावगावच्या स्मशानभूमी असतात, रस्ता असतो. मधल्या काळामध्ये आदरणीय आमदारांच्या माध्यमातून, आदरणीय बाबाजी शेटकाळे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही भूमिपूजन झाली. तालुक्यात प्रथमच जी सुरुवात झाली कामाला आदरणीय आमदारांच्या माध्यमातून ती तुमच्या गटातून सुरुवात झाली आणि कोट्यवधी रुपयाचं कामं आणली. म्हणजे सगळं असताना विरोधक असं का टीका करतात की कामाच्या बाबतीत किंवा तुमच्या दहशतीच्या बाबतीत असं काय चाललं? आता विरोधकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गेल्या 7 वर्षापूर्वी या विरोधकाला मोठं करण्यात संजीव भाऊंचाच मोठा वाटा होता. संजीव भाऊंच्या माध्यमातून, संजीव भाऊंच्या पैशातून
हा विरोधक निवडून येऊन संजीव भाऊंचं वीट आळणी असल्यामुळे संजीव भाऊंच्या विरोधात गेला आणि आज संजीव भाऊंवरती तो टीका करतोय. पण तो एवढा मोठा नाहीये. संजीव भाऊ हे संजीव भाऊच आहेत. त्यांच्या पुढे त्या माणसाचा टिकाव लागणार नाहीये. आणि त्यांनी किती वल्गना करू द्या का संजीव भाऊ दादागिरी करतोय, संजीव भाऊ हे करतोय. संजीव भाऊ जर 7 वर्ष दादागिरी करीत होता तर तू 7 वर्षापूर्वी संजीव भाऊ संघ का होता? मग तू पण त्या दादागिरीत होता का? हा प्रश्न हे जनतेला मोठा प्रश्न आहे त्याचा. तू जर म्हणतो ना संजीव भाऊ दादागिरी करत होता तर 7 वर्षापूर्वी संजीव भाऊच्या व्हायच्यावरतीच तो निवडून आलाय. संजीव भाऊच्या व्हायच्यावरतीच तो पंचायत समिती सदस्य झालाय. आणि आज तू लोकांना सांगतो संजीव भाऊची दहशत आहे. मग त्या दहशतीत तू पण होता ना 7 वर्षापूर्वी, त्यावेळेस तू कुठे गेला होता? तुझी दहशत नव्हती का? हे असं सांगून लोक काय आज बोलता मला वैवांना नाहीये. तुमच्यामध्ये तो प्रचार करताना पाठीमागच्या वेळेस ते आता ज्या पार्टीमध्ये आहेत त्या पार्टीला ते दहशती म्हणायची, भाषण करायची. हो, मग आता त्यांच्याकडे गेलेत, मग ते कसं काय? आता ते चालणारच. ते ज्यावेळेस इकडे शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादीला म्हणायचे दहशती पार्टी आहे. त्यावेळेच्या आमदारांची इथं दहशत आहे. मग ती आमदारांची जर दहशत होती तर तुम्ही आज त्या आमदारांच्या गटात काय गेला? त्याचं पण कारण जनतेला दिलं पाहिजे विरोधी माणसांनी. अवघ्या त्या माणसांचं नाव नाही घ्यायची. पण आज तुम्ही जर शिवसेनेमध्ये असताना त्यावेळेचे विद्यमान आमदार होते ते, त्यांना तुम्ही म्हणायची यांची दहशत आहे तालुक्यात, गावोगावी गुंडागर्दी आहे. मग आज तुम्ही त्या गुंडागर्दीच्या पक्षामध्ये काय गेलात? आज हा सर्वसामान्य पक्षाला पडलेला प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नामुळं आज कडूस जिल्हा परिषद, कडूस 7 जिल्हा परिषद गटातील ते ज्या पक्षात गेलेले राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आज संजीव बरोबर सर्वसामान्य प्रचारात उतरलेत. आणि ते सर्वजण संजीव भाऊला बलाढ्य मताने विजयी करणार. आणि त्याचप्रमाणे कडूस गणात संतोष तात्या ढामाले ह्या माणसांनी आज कधीही राजकारणाचा माणूस नव्हता, पण स्वकष्टाने स्वतःच्या हिमतीने आज कडूस गावात त्या माणसांनी दबदबा निर्माण केलाय. गोरगरिबांची कामं केल्यात. आज पांडुरंगासारखं मंदिर कडूचं भूषण आहे, प्रतिबंधर समजलं जातं. त्या देवस्थानमध्ये त्यांनी आज नंदनवन केले. त्या देवस्थानचं आज हे केलंय, काय हॉलट केलाय. कडूस मध्ये कोणत्याही गोरगरिबाची कामं असू दे, संजीव भाऊंनी आज कडूस मधली स्मशानभूमी होतो स्टँडर्ड बनवली. तशी संजीव भाऊंच्या माध्यमातून चासमध्ये सुद्धा स्मशानभूमीचं अत्यंत चांगलं काम झालंय. संजीव भाऊंच्या माध्यमातून कडूस मधील पांडुरंग मंदिर हे भव्य दिव्य स्वरूपात उभं राहते. जे अनेक कामं सांगण्यासारखी संजीव भाऊंची आहेत. खरं तर तुम्ही आता बोलताना सांगितलं की ज्या राष्ट्रवादीमध्ये ते आता पुढचे पार्टीतले उमेदवार उभे आहेत त्या राष्ट्रवादीतले बरेचसे कार्यकर्ते आपला तुमच्या याच्यामध्ये गोटामध्ये सामील झालेत आणि ते देखील तुमचं काम करतात. तर मला सांगा काय परिस्थिती राहील पुढच्या काळात? जे लीड मागच्या वेळेस होतं त्यापेक्षा किती पटीने वाढेल का तेवढं राहील? आत्ताचा जर बारीक विचार केला, आत्ताची चालू परिस्थिती बघितली तर जे शिवसेनेमध्ये पहिले जे होते ते राष्ट्रवादीमध्ये गेलेत. आणि ते राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं आमचा संपूर्ण राष्ट्रवादीचा गट हा संजीव भाऊंच्या पाठीमागे आलाय. पाठीमागच्या वेळी तनुजाताई गणोट 5,000 मतांनी निवडून आल्या होत्या. यावेळेस त्या रेकॉर्डवर 1 मतांनी निवडून येतील. आणि संतोष तात्या ढामाले हे सुद्धा रेकॉर्डवर 1 मतांनी निवडून येतील अशी आम्हाला ग्रामस्थांना पूर्ण खात्री आहे. खरं तर तुम्हाला खात्री वाटते या गणातल्या आणि जिल्हा परिषद गटातल्या ज्या काही उमेदवार आहेत ते दोन्ही पण भरपूर मताधिक्याने निवडून येतील? उद्याच्या काळामध्ये जो काही विकास साधायचा आहे तो तुमच्या नेत्यावर आणि आदरणीय तनुजाताईंवर तुमचा भरोसा आहे? उद्याच्या काळात याहीपेक्षा जास्त काम होतील असं वाटतं? 100% संजीव भाऊवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि संजीव भाऊमध्ये ती ताकद आहे. त्या ताकदीमागचं साधं उदाहरण जर बघायला गेलं तर चास मोरवाड्यावरील किटीवर बांधारा, एवढा मोठा कोट्यावधी रुपयाचा बांधारा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची क्षमता आहे बांधण्याची, तर तो अवजावधीची कामं सहजपणे आणू शकतो. आणि ह्या माणसाचं तालुक्यामध्ये एवढं मोठं वलय आज तयार झाले ते हे केवळ त्याच्या दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे झालेलं आहे. आज त्या माणसाभोवती एवढं जे गारुड फिरलं जाते त्याचं एकमेव कारण त्या माणसाची दूरदृष्टी आणि त्या माणसाचं वक्तृत्व, नेतृत्व
आणि दातृत्व सर्वात त्या माणसाचं जमत आहे. दातृत्व हे कोणालाही जमत नाहीये. आज जर कोणी कोणाला रुपया माहिती देत नाही म्हणून ह्या माणसाकडनं कोणी काही म्हणू द्या, किती वैश्य मागू द्या, देतात. कारण त्यांची ती दानत आहे. आज तालुक्यात वन नाही कोणाची दानत. आज आमच्या टोकेवाडीमध्ये एक गॅस रोड झाला. तात्काळ त्या माणसाला 40 ते 39,000 रुपयाची मदत केली संजीव गणवट यांनी. त्याचप्रमाणे आमच्या रानवाड्यामध्ये एका ठाकर समाजाच्या घरात घर जळून गेलं. तिथं संतोष तात्या ढमाले आणि संजीव गणवट यांनी संपूर्ण त्या कुटुंबाची स्वयंपाकाची लागणारी वाटी, गॅस, संपूर्ण परिवार संसार त्यांना उभा करून दिला. अजून काय केलं पाहिजे त्या माणसाने? म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आखेला ओ देणारा नेता आहे तुमचा, असं तुमचं मत आहे? 100%. निश्चित उद्याच्या काळामध्ये तुमचा विश्वास देखील आहे ते भरगच्च मताने भरपूर मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अजून या ठिकाणी कोणी बोलू शकतंय का? कोणाला बोलायची इच्छा आहे? खरं तर या ठिकाणी अजून काही कार्यकर्ते मंडळी आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा आपलं नाव काय? माझं नाव पंडित लक्ष्मण मोडवे. खरं तर आपण पंचायत समितीसाठी आता नव्याने इलेक्शन मध्ये इच्छुक होते राष्ट्रवादीकडून असं समजतो, आणि आता तुम्ही राष्ट्रवादीकडनं शिवसेनेमध्ये या ठिकाणी सामील आणि खऱ्या अर्थानं नेतृत्व एकत्र झाले तुमचं. तर कशा पद्धतीने वाटतंय की उद्याच्या काळात निकाल तुमचा सुखकर होईल, या म्हणजे मशाल निवडून येईल असं काय वाटतं तुम्हाला? प्रथमतः मी आत्ताच माझे मित्र बाळासाहेब बोंबले यांनी अतिशय चांगलं असं जे मार्गदर्शन केलं, तेच मला असं वाटतंय का मी पुन्हा पुन्हा त्या विषयात जाऊ इच्छित नाही. परंतु मी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून इच्छुक होतो. परंतु काही कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या नेतृत्वाला वेगळं काही सांगितलं, जवळ घ्या नाही वेगळं काही सांगितलं आणि माझ्यावरती थोडा अन्याय झाला. आणि मी पाहिले गेले 5-7 वर्ष या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय तनुजाताई गणवट यांचं काम, यांची जनतेशी असलेला संपर्क मला असं वाटतं दुसरा कोणाचा नाही. आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना मी त्यांचं जवळून कामाची ठेवून पाहिलेली आहे. मग कडूसगावचा जे गंगाजीबा मवाळ धर्मशाळा आहे, अतिशय सुसज्ज अशी आणि काम करायची जिद्द आहे. खासदार निधी असू द्या, आमदार निधी असू द्या, आणि त्यांचा स्वतःचा निधी त्या ठिकाणी त्यांनी वापरला आणि चांगली अशी इमारत त्या ठिकाणच्या वारकरी संप्रदायाला त्यांनी बांधून दिली. हे ठळक काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं काम, कडूस गावाला गेले अनेक वर्ष जे व्यक्ती आपल्या यातून जातात त्यांना नीट आनंदाने त्या ठिकाणी जाता येत नव्हतं, परंतु अशी सुसज्ज अशी चांगली स्मशानभूमी त्या ठिकाणी बांधली. निश्चितच ते काम पाहण्यासारखं आणि लोकांच्या मनात भरलेलं काम होतं. काम करणाऱ्या माणसामागं जायचं असं मी ठरवलं. आणि आदरणीय संजीव भाऊ गणवट असतील, तनुजाताई गणवट असतील, आणि आमच्या पंचायत समितीचे कडूसगावाचे उमेदवार संतोष तात्या ढामाले यांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या खिशातून आणि स्वतः लोकांना मदत केली. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सेवा देवा नाही करता, कुठल्या समाजाचा तो माणूस आहे ते न कळता आमच्या गावात 12 बलुतेदार आहेत, कोणत्याही जाती धर्माचा माणूस उद्या त्याला मदत करण्याचं काम संतोष तात्यांनी केलं. त्यामुळे त्यांच्यावरती मी विश्वास ठेवून मी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षात आलो आणि त्या पक्षाचं मी जोमाने काम करणार. आणि मी लोकांमध्ये गेले 20 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय. विकास सोसायटीच्या माध्यमातून काम केले, ग्रामपंचायतच्या माध्यमातून 10 वर्ष काम केले. आणि ठीक आहे ना, सर्वांनी मला मदत केली, परंतु त्या ठिकाणी पुढे काम लोकांची जर कामं करायची असेल तर चांगल्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवलाय आणि त्या ठिकाणी लोकांची कामं करणार आहे. खरं तर नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही भाऊंमध्ये किंवा भाऊंच्या एकत्र आला. आता उद्या पुढच्या काळामध्ये जो राष्ट्रवादी पूर्वीचा या ठिकाणी जो राहिलेला आहे, आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात, आता राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आलात. शिवसेनेचा जो गट आहे तो तर भाऊंबरोबर आहे, आणि त्यात संतोष नामदेव ढमाले हे उमेदवार आहेत. तर तुमच्या बोलण्यातनं आलं की त्यांना तुमचा किंवा एकूण पाठिंबा राहिला
आता राष्ट्रवादी पण इकडे दाखल होते. तर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते तुमच्या बरोबरीनं होते पूर्वीच्या काळात किंवा आता असतील, ही सगळी मंडळी तुमच्या बरोबरीनं आदरणीय भाऊंच्या पाठीशी आहेत. हे बा, काम करत असताना मी पुढं काम करतोय म्हटल्यानंतर माझे जे कार्यकर्ते असतील किंवा कोणी नसेल ज्यांना माझे विचार पडतील, ते कार्यकर्ते माझ्या विचाराशी समरस होऊन संतोष सातयांचं 100% काम करतील असा मला विश्वास आहे. आदरणीय तनुजाताई या ठिकाणी भरपूर अशा मताधिक्याने निवडून येणं हा विश्वास तुम्हाला तर वाटतोय 100% आहे. परंतु त्यांच्याबरोबर बरीनं जे तुमच्या गावचेच जे तुम्ही उमेदवार उभे केलेत हातात मशालीच्या चिन्हावर ते संतोष, त्यांना तेवढं त्या पटीत ते लीड राहणार 100% राहणार ना. दोघे मताधिक्याने निवडून येणार. दोन्ही उमेदवार निवडून येणार. आणि आम्ही असं म्हणत नाही का हे निवडून येणार ते निवडून येणार. दोन्ही मंडळींचा आम्ही प्रचार करतोय. काय दोन्ही म्हणजे झेडपी आणि पंचायत समिती, आणि कुठेही या ठिकाणी हे होणार नाही. दोन्ही उमेदवारांना मतं लोक देणार. म्हणजे दोन्ही उमेदवारांना ज्या एका पद्धतीने सारखे दोन्ही मशाली एका वेळेस चालवणार अशा पद्धतीने. खरं तर आपण ऐकलंय आता प्रचार दौऱ्यामध्ये पुढे चाललेला आहे सगळा कार्यकाल, तर त्यामध्ये विश्वास व्यक्त केलाय की उद्याच्या काळात दोन्ही उमेदवार भरपूर असं मताधिक्याने निवडून येतील. आणि खरं तर या गटाला जे पूर्वीचं वलय राहिले अर्थात भगव्याचं, अर्थात बालेकिल्ला म्हणून शिवसेनेचा मानला जातो, पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला होईल. खरं तर आमच्या चॅनलला आपण सर्वांनी भेट दिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यानंतर अजूनही खरं तर जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची म्हणून ओळख यामध्ये या गावामध्ये मोठी आहे. ते जे कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून राहिलेले आदरणीय माऊली शेठ तुपे या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे जाऊया. मला एक मिनिटामध्ये सांगा काय परिस्थिती राहील या निवडणुकीची. या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या तनुजाताई घनवट या 101% निवडून येतील असं मी या ठिकाणी विश्वास देतो. आणि त्यांच्या समवेत या वेळेला नवीन चेहरा देण्याचं काम संजू भाऊ घनवट यांनी केलेलं आहे. ते संतोष तात्या ढामाले हे सुद्धा त्याच मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. या कडूस गावामध्ये भरनाथ महाराजांचा उत्सव होत असतो आणि प्रति पंढरपूर म्हणून कडूस गाव हे या भागामध्ये ओळख आहे. आणि या प्रति पंढरपूर गावामध्ये एक भव्य दिव्य असं मोठं काम या ठिकाणी पंडितराव मोडे यांनी उल्लेख केला की धर्मशाळेचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं सांगायचं कराले साहेब, ही पाठीमागं 2 आमदार होऊन गेले, 3 आमदार होऊन गेले, परंतु हे काम झालं नाही असं म्हणायचं कारण काय, स्वर्गीय आमदार नारायणराव पवार यांच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी हे पाया खोदला होता, परंतु काम उभं राहिलं नाही. दिलीप मोहिते यांनी सुद्धा अनेक वेळा त्याच्यावर फंड टाकून हे कॉन्ट्रॅक्टर नेमले होते, पण त्यांनी सुद्धा नुसत्या फळ्या ठोकल्या, काम झालं नाही. स्लॅब पाडला होता एक, पण तो चुकीच्या पद्धतीने पाडला, तो काढावा लागला आणि त्यानंतर तो स्लॅब काढून त्या ठिकाणी ही भव्य दिव्य इमारत उभी केलेली. आणि ही इमारत उभी व्हायला फार मोठी अडचण होती. ती एकमेव अडचण सोडवण्याचं काम संतोष तात्या ढामाले यांनी केलं. शेजारची एक जागा होती, ती खरेदी घेतली स्वतःच्या पैशातून आणि इतरांच्या मंडळीच्या पैशातून. ती जागा खरेदी घेतली, ती जागा तोडली, जुना स्लॅब तोडला, हे सगळं काम बाजूला करून त्या ठिकाणी आज भव्य दिव्य असा सभामंडप त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय जे पंचायत समितीचे उमेदवार आता आहेत संतोष ढमाले यांच्या माध्यमातून ती जागा यांच्या मार्गी लागली. आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. यांच्या माध्यमातून ती जागा खरेदी केली आणि ती जागा जुनं येते घर पाडलं, जुना स्लॅब पाडला आणि ती इमारत उभी केली. तिथं आज ती डबल जागा झाली, पहिली जागा कमी होती. म्हणजे जे गावचं श्रद्धास्थान, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान प्रति पंढरपूर म्हणून इथे पाहिलं जातं. ते एक पवित्र कार्य त्यांच्या हातून मोठं घडलं. मोठं घडलं. ते या म्हणजे आता या निवडणुकीमध्ये त्यांचा तो आपण म्हणूया ते कार्य फळास येईल असं वाटतं. होईल ना, फळास यायलाच पाहिजे. फळास येणारच आहे. पंढरीचा पांडुरंग इथं येतोय आणि त्याच्यामुळे यांनी केलेलं काम हे निश्चित सगळ्यांना यश देईल, प्रेरणा देणार आहे. दुसरं विशेष असं सांगायचंय, त्या कुटुंबातील नामदेवराव ढामाले हे वारकरी संप्रदायाचा वारसा घेतलेला आहे. त्यांच्यापासून त्यांच्या मुलांनी सुद्धा या समाजाची नाळ जोडलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम या गावामध्ये उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय.
आणि हाच त्यांचा हेतू ओळखून संजीव राहुल धमाले यांनी त्यांना अगदी बरोबर जवळ घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या विकासाची कामं त्यांनी अनेक कामं ह्या ठिकाणी केलेली आहेत. एका बाजूला अजून थोडासा मी वेगळा पक्षाच्या दृष्टीने प्रश्न विचारेन, कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला म्हणजे जमेल न जमेल. संतोष तात्या म्हणजे संतोषराव जे आता उमेदवार आहेत, त्या जागेवर एक शिवसेनेचा अजून एक उमेदवार होता, तो नाराज होऊन राष्ट्रवादीत गेलाय. तर त्याबरोबर काही शिवसेनेचे कार्यकर्ते गेलेत का? अजिबात नाही, कोणी गेलंच नाही. कारण पहिलंच ठरलं होतं जो संजीव भाऊ उमेदवार देईल त्याच्यावर आम्ही सर्व मंडळी काम करणार. मग त्याच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही. आता उमेदवार जी इच्छुक मंडळी आहेत ती नाराज असतील बी कदाचित, पण त्यांचा याच्यावर आमच्या मतदानावर फरक होणार नाही अशी परिस्थिती नक्की आहे. खरं तर अजूनही काही इच्छुक शिवसेनेकडे होते ना. होते, सगळ्यांनी माघारी घेऊन सेनेला पाठिंबा किंवा पक्षाला पाठिंबा दिला आणि आता आपल्यातलाच एक माणूस बाजूला जाऊन तो राष्ट्रवादीत गेलाय. त्याचा काय फटका बसेल असं वाटतं? त्याचा फटका त्यालाच बसेल, कारण त्यांनी सगळ्यांना घरापर्यंत मशाल पुरवली होती, मशालीच्या चिन्हावर प्रचार केला होता आणि सगळ्यांना मशाल चिन्ह हे सांगितलेलं होतं आणि लोकांना सुद्धा हे अजिबात आवडलेलं नाही. का बा हा काल आलाय माणूस आणि याला आज तिकीट दिलं. त्यांच्या राष्ट्रवादीतले लोक अनेक लोक नाराज झालेले. पंडित मोडे शेजारी या ठिकाणी आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार होते. वास्तविक पाहतात ते तिकीट पंडितलाच त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी त्यांना न देता त्यांनी ह्या धनदांडगे आणि पैशावाला माणूस शोधला का आणि म्हणून त्याला तिकीट त्यांनी दिलेले आहे. ही फक्त आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांनी तोड केलेली आहे. याच्यामध्ये फार मोठा व्यवहार आतून झाल्याचा संशय लोकांच्या मनामध्ये आहे. नाही तर राष्ट्रवादीचे खरे कार्यकर्ते मारुतराव जाधव असतील, पंडित हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, पण त्यांना ते पटत नाही त्या लोकांचं, म्हणून ही मंडळी इकडे आलेली आहे. इकडे सहकाम आहे, चांगलं काम, त्याच्या पाठीमागे विकास आणि त्याच्या मागे राहणारी ही मंडळी. अशा तुम्ही पाहिलं असेल अनेक वर्ष सप्ताह या गावामध्ये भरत होता, पण आता असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह या ठिकाणी उभं करण्याचं काम हे सुद्धा मंडळाचे अध्यक्ष संतोष दामाले यांच्या माध्यमातूनच चाललेलं आहे. अशी अनेक कामं आहे. तो आजपर्यंत कुठेही राजकारणात नव्हता. स्वभाव एकदम शांत, गोड बोलणारा, सर्वांशी मिसळून बोलणारा, प्रेमाने बोलणारा आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे आपलं मिसळून गेलेले आहेत. जिथं सप्ताह असेल, जिथं कार्यक्रम असेल, तिथं ते नाहीत असं होणार नाही. माऊली शेठ, मला एकूणच सांगा की आता एकूण तुम्हाला अशी खात्री वाटते की इथे शिवसेनेची मशाल आणि अर्थात भगवा फडकेल, हा विश्वास तुम्हाला वाटतोय? 100% हा विश्वास आहे. कारण मागच्या वेळेला नवीन होत्या तनुजाताई उमेदवार, तरीही त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि ह्याही वेळेला त्यांना 100% त्यांच्या विकासाच्या कामावर 100% जास्तीत जास्त मतांनी त्या निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. खरं तर तुम्ही मागची आठवण काढली म्हणून मी तुम्हाला परत ती एक आठवण देतो की मागच्या वेळेस तनुजाताई घनवट होते उमेदवार, त्यांना पंचायत समिती राक्षे होते, आता हे राक्षे आहेत. मागच्या वेळेस इकडच्या गणातून धमाले होते, आता हे धमाले आहेत. आता त्याच्यामध्ये भर पडणार आहे की त्यावेळेस एक जागा थोडीशी 2 मतांनी 4 मतांनी कमी झाली पंचायत समितीची, मग ती आता भर निघून 3 सीट तुमची येणार असं तुम्हाला खात्री? ते पलीकडच्या शेताच्या बाबतीत मला काय अंदाज नाही, त्या बाबतीत ह्या बोलणार नाही, पण ह्या बाबतीत ह्या शेतांच्या बाबतीत असं बोलतो की मागच्या वेळेस जो 4 मताचा फटका पडला त्याला कारण होतं वडगाव चांदोली आमच्यात होती, ती आता आमच्यातून बाजूला झालेली आहे आणि त्या उमेदवाराचे ते नातेवाईक होते, त्यामुळे थोडे फरक पडला. त्या दोंडेच्या सीटाला त्याचा फायदा झाला, कारण त्यांचा भाग तो जवळ होता, वडगाव आणि चांदोली. आता वडगाव चांदोली आमच्यात नसल्यामुळं आम्हाला 2 धमाले जरी राहिले तरी काय फरक वाटत नाही. लोकांना माहिती आहे मागच्या वेळेला 2 धमालेची सीटा असल्यामुळे नुकसान झालेली आहे. मग आताच लोकांनी विचार केलेला आहे की आपण मतदान कशा पद्धतीने करायचं आणि जवळजवळ लोक सगळी सुशिक्षित आहेत, अशिक्षित लोक नाही. 100-200 कार्यकर्त्यांचा फौज बाजार डमोशिवायच तयार आहे. वास्तविक पाहता एकाची माघार होणार होती, पण ती काही कारणामुळे झाली नाही किंवा राजकीय डावपेचामुळे ती होऊ शकली नाही. अशा पद्धतीनं उमेदवार आहेत, पण आम्हाला तसं काही वाटत नाही. 100% खात्री देतो की हे दोन्ही उमेदवार या बाजूचे निवडून येतील. पलीकडच्या पंचायत समितीच्या उमेदवाराबाबत मला फारसं माहित नाही. खरं तर या ठिकाणी या दोन्ही अर्थात गण आणि गट असे 2 उमेदवार आहेत, ते दोन्ही निवडून येतील अशी खात्री या ठिकाणी ग्रामस्थ नात्यानं किंवा हे सगळी मंडळींनी या ठिकाणी दिलेली आहे. निश्चित
तुम्ही कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलला भेट दिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि जनतेला मी विनंती करेल, असेच नवनवीन व्हिडिओ निवडणुकीच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर आणतोय. कराळे पाटील होम मिनिस्टर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचा एक वेगळा आगळा आनंद आणि खऱ्या अर्थानं जे काय चाललंय समाजामध्ये हे तुम्हाला माहिती करून घ्या. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.